काळ्या द्राक्षाला 551 रुपये 4 किलोस विक्रमी दर. लहरी हवामानात कष्टाने वाचवली बाग. यंदा झालेल्या अतिवृष्टीवर मात करत सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे येथील निवृत्त सैनिक द्राक्ष बागायतदार धनाजी जयसिंग पाटील यांच्या कृष्णा या काळ्या द्राक्षाला 551 रुपये 4 किलोस दर असा विक्रमी दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यावर्षी झालेला पाऊस, पडणारे धुके यामध्ये अनेक फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागा अडचणीत आल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचे लाखो रुपये वाया गेले आणि यातून काही बागा शेतकऱ्यांनी वाचवल्या आहेत. त्यापैकीच धनाजी पाटील हे आहेत आणि त्यांनी 2.25 एकर द्राक्ष बाग दरवर्षी ते मोठ्या जिद्दीने पिकवतात. यंदा द्राक्ष बाग बदलत्या वातावरणात मोठ्या कष्टाने त्यांनी वाचवलेली आहे. द्राक्षे वटवाघळांच्या तावडीतून वाचवण्यासाठी बागेवर जाळी अंथरली. बदलत्या वातावरणाचा सामना करत अखेर त्यांना 551 रुपये 4 किलो असा सौदा फिक्स झालेला आहे. सरासरी किलोला 137 रुपये भाव त्यांना मिळणार आहे. 2.25 एकरात 13 टन द्राक्ष उत्पादन त्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक आपत्तींमुळे यावर्षी द्राक्ष पीक थोडं कमी आहे. बागायतदारांनी अजिबात घाईगडबडीत व्यवहार करू नयेत. व्यापारी आणि दलाल दर पाडून मागतात, पावसाची भीती घालतात, त्याला अजिबात फसू नये. द्राक्ष बागायतदारांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे म्हणजेच फसवणूक टळेल. नवीन व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करताना दक्षता घ्यावी असं आवाहन धनाजी पाटील यांनी द्राक्ष उत्पादकांना केलं आहे. श्री धनाजी जयसिंग पाटील, माजी सैनिक, नागठाण गावचे माजी उपसरपंच, गाव नागठाण, तालुका पलूस. मी हा बागाचा व्यवहार 551 रुपयाला MM फ्रूट श्री गणेश पाटील सावळस यांना पेटीला 551 रुपये उच्चांक विक्रमी दर मला मिळालेला आहे. मी व्यापाऱ्यांचं मी आभार मानतो. तसंच सर्व शेतकऱ्यांना कळकळून विनंती करतो की शेतकऱ्याने हातबल न होता चांगल्यातला चांगला दर घेण्याचा प्रयत्न करावा व व्यापारी संघटनेला मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगल्यातला चांगला दर द्यावा. कारण ह्या वर्षी शेतकरी हातबल पावसामुळे झालेला आहे, अवकाळी पावसामुळे झालेला आहे. तरी सर्व व्यापारी संघटनेला मी अशी विनंती करतो की चांगल्यातला चांगला दर देऊन आमच्या शेतकऱ्याला 4 रुपये देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. ही कळकळीची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो. तसंच आता हिवाळी अधिवेशनामध्ये माडाचे आमदार अभिजित पाटील यांनी बागायतदार शेतीसाठी कर्जमाफीचा प्रश्न सरकारला केला. त्याबद्दल मी सर्व सांगली शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो व सर्व महाराष्ट्रातील आमदारांना मी कळकळीची सर्व शेतकरी व माजी सैनिकाच्या वतीनं मी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांना एकसारखा न्याय मिळावा व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मी कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.